साईनामाचा अखंड जयघोष, वेदमंत्रांचा गजर आणि भगवान शिवशंकरांच्या पवित्र नामस्मरणानं आज शिर्डी नगरी पूर्णतः भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अद्भुत संगम साधत शिवशंकर आणि श्री साईबाबा यांच्या लघु रुद्राभिषेकाचा भव्य व मंगलमय सोहळा अत्यंत भक्तिभावात संपन्न झाला. या दिव्य प्रसंगी तब्बल 271 जोडप्यांनी एकाच वेळी श्री साईबाबा व भगवान शिवशंकरांचा रुद्राभिषेक करून आपले जीवन धन्य केल्याची भावना व्यक्त केली. हा भक्तिपूर्ण धार्मिक सोहळा ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन आणि साई कुबेर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता. आध्यात्मिक मूल्यांची सांगड घालत अशा प्रकारचा धार्मिक उपक्रम राबवून शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावामुळे हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. श्री साईबाबा समाधी मंदिराजवळील 16 गुंठे परिसरातील शताब्दी मंडपात सकाळच्या प्रसन्न आणि पवित्र वातावरणात हा मंगलमय सोहळा पार पडला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. एकाच वेळी सुरू असलेल्या वेदमंत्रोच्चारांमुळे, शिवनामाच्या गजरामुळे आणि साईनामाच्या अखंड घोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणानं भारावून गेला होता. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली कुबेर क्षेत्रातील सुप्रसिद्ध गुरूंची पावन उपस्थिती. त्यांच्या सान्निध्यात आणि आशीर्वादाखाली पार पडलेल्या लघु रुद्राभिषेकामुळे या धार्मिक विधीला अधिक आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. गुरूंच्या आशीर्वादामुळे मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक समाधानाचा अनुभव मिळाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. रुद्राभिषेकाच्या वेळी शिवनामाच्या गजरात आणि वेदमंत्रांच्या निनादात संपूर्ण परिसर भारावून गेला होता. अनेक भाविक भावविवश होत हा क्षण आयुष्यातील अत्यंत पवित्र व अविस्मरणीय असल्याचं सांगत होते. एकाच वेळी साईबाबा आणि शिवशंकरांचं दर्शन व रुद्राभिषेक करण्याचं परमसौभाग्य लाभले, अशा भावना अनेकांच्या मुखातून उमटत होत्या. हा सोहळा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता सामाजिक एकोपा, श्रद्धा, सेवा आणि आध्यात्मिक जागृती यांचं प्रभावी प्रतीक ठरला. आयोजकांच्या काटेकोर नियोजनामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि भक्तिभावात पार पडला. नमस्कार करा. शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा विनाशाय दीपज्योते नमोस्तुते. हस्तागतोऽभ्याय पुंडरीकाक्षं समयाभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचिः. आपल्या कर्माची सांगम सुपरिवारं सार्वं शक्तिगं आवायामि स्थापयामि. सर्वतः चतुर्दशांगुलं तुम्ही घेतला होता त्या ठिकाणी कळस ठेवून दिले. मांडी घालून बसून जा सर्वांनी शांततेने. ओम साईराम. आज शिरडी के इस पावन धरा पर ग्रीन एंड क्लीन शिरडी परिवार एवं साई कुबेर ग्रुप की ओर से लघु रुद्राभिषेक का आयोजन किया था. इस रुद्राभिषेक में शिरडी के 251 परिवारों ने बहुत ही हर्षोल्लास से सम्मिलित हुए और उन्होंने पूजन किया. पूरा ही भक्तिमय वातावरण इस पूरे शिरडी में तैयार हुआ है और शिरडी परिक्रमा जो 13 फरवरी को होने वाला है उसी के लिए भी विश्व के सभी साई भक्तों को इसके द्वारा आमंत्रित किया गया. ओम साईराम. इस लघु रुद्राभिषेक का मुख्यतः उद्देश्य है कि साई को हम हर एक रूप में देखते हैं. साई को हम शिव स्वरूप भी मानते हैं, राम स्वरूप भी मानते हैं और विष्णु स्वरूप भी मानते हैं. तो आज हमने हमारे साई भगवान को शिव में देखा है और उसी शिव का पूजन करते हुए इस लघु रुद्राभिषेक का आयोजन कुबेर से आए हुए पुजारी और शिरडी के समस्त जो हमारे गुरुजन हैं उनके द्वारा यहाँ पर किया गया। भक्तिमय वातावरण
शिरडी इस रुद्राभिषेक से भक्ति में सराबोर हो गई और हर भक्त के चेहरे पर हर्षोल्लास से एक समाधान था कि उन्होंने अपने शिव को समर्पित करके शिव में साई को देखकर बहुत ही आनंद यहाँ पर व्यक्त किया।